नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। नागपुर महानगर पालिका के नगर सेवकों की सभी आम बैठकों में 26 अक्टूबर 2015 के अनुसार मंदिर को ए श्रेणी का तीर्थ घोषित करने के लिए प्रस्ताव पारित किया गया था। महानगर पालिका की व्यवस्था ने जानकारी एकत्रित करना शुरू कर दी। इसके लिए मंदिर से जानकारी भी प्रदान की गई, पूरी रिपोर्ट तैयार की गई और इसके लाभ को ए श्रेणी का तीर्थ स्थल घोषित किया गया। आपको बता दें कि समिति हर महीने संकष्टी चतुर्थी, गणेश जयंती और तिल्ली चतुर्थी, मंगलवार को पड़ने वाली अंगारक चतुर्थी एवं अन्य त्योहारों पर मंदिर में भीड़ इकट्ठा करती है। इसके अलावा 15 अगस्त, 26 जनवरी, नए साल और अन्य सार्वजनिक छुट्टियों पर भी दर्शन के लिए यहाँ काफी भीड़ रहती है। भक्त मंदिर में संकल्प पूर्ति के लिए प्रतिदिन शुभचिंतकों को और रिश्तेदारों को प्रसाद के लिए आमंत्रित करते हैं। सामान्य तौर पर नागपुर भारत के केंद्र में है और नागपुर रेलवे स्टेशन से भारत के सभी प्रमुख शहरों से रेल मार्ग द्वारा जुड़ा रहता है। नए मंदिर के निर्माण की बात की जाए तो सबसे पहले भरतपुर से गुलाबी पत्थर, लाल पत्थर लाकर उच्च गुणवत्ता वाले सीमेंट और लोहे का उपयोग करके पक्की दीवार बनाई गई है। साथ ही अंदर खिड़कियां और मेहराबों पर संगमरमर के पत्थर की नकाशी की गई है। आपल्याला मूर्ती किती जुनी आहे याच्याबद्दल मला थोडीशी माहिती देता येईल। बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आला आहे की मूर्ती 200 वर्ष जुनी आहे आणि माझा क्लेम असा आहे की मूर्ती 200 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे आणि त्याला आधार असा आहे की ही जी टेकडी आहे, पूर्व भाग टेकडीचा जो फोडण्यात आला तो माझ्या माहितीप्रमाणे इंग्रजांनी रेल्वे स्टेशन बनवताना तो फोडला आणि तो आतापर्यंतच्या माहितीच्या आधारावर मी म्हणतो की 200 वर्षाची ती माहिती असावी। त्याच्या आधीची माहिती आहे ती की हा जो पहाड आहे स्फोट लावून उडवला, त्याच्या खुणा आजही तुम्हाला दिसतात। मूर्ती 300 वर्ष जुनी डेफिनेटली आहे। एकदम आनंद होतोय। हे सगळं आपल्या याचे आमदार भूषण दडवे, आमदार कृष्णाजी खोपडे, भूषण दडवे, नीलमताई गोर्रे, आपल्या इथले जिल्हाधिकारी, नासूप्रचे सभापती, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। ही आजची काही जी दर्जा पर्यटन क्षेत्रावर मिळालेला आहे त्यांनी भक्तांची नितांत सोय होणार आहे। सगळ्या प्रकारची त्यांनी भक्त अगदी कसे सोयीस्कररित्या दर्शन होईल याच्याकरता तयार घेतले जाईल। धन्यवाद। आनंद तो भरपूर होता है। आनंद इतका होता है की आनंद गगनात मावत नाही। आणि आज असा आनंद होता मला का ज्या गणेश मंदिर टेकडीसाठी मी 11 वर्ष लढलो, त्याच गणेश मंदिर टेकडीमध्ये माझा इंटरव्ह्यू घेऊन आले, त्याच्याबद्दल तुमच्या चॅनलचे मी धन्यवाद देतो। आणि आपल्याला सांगू इच्छितो, श्री गणेश मंदिर टेकडी, नागपूर गणेश मंदिर टेकडी, मोठा ताजबा गणेश आणि दीक्षाभूमी याला पर्यटन क्षेत्रात दर्जा देण्यासाठी 30/1/2013 पासून मी सतत लढा देता आणि तुम्हाला सांगतो 8 मार्च 2016ला दीक्षाभूमीला दर्जा मिळाला, संघभूमीला दर्जा मिळाला पर्यटन क्षेत्राचा, आणि आता 11 मार्च 2024ला श्री गणेश मंदिर टेकडी याला सुद्धा पर्यटन क्षेत्रात दर्जा मिळाला। हे आनंदाची बाब आहे। यासाठी मला 11 वर्ष संघर्ष करावा लागला आणि सगळ्यात हे आहे जे संकट मोचन गणपती आहे ते सगळ्याचे संकट दूर करते, पण त्यांच्या संकट मोचनच्या संदर्भात जे दर्जासाठी मला 11 वर्ष संघर्ष करायला लागला। आणि तुम्हाला सांगतो की जेव्हा मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष होते, जेव्हा की 4/2/2015ला त्यांनी आदेश दिले होते, त्या आदेशाची अंमलबजावणी झाली 5 वर्ष पहिलेच झाली असती, पण त्यांनी ते झाली नाही। त्याच्यानंतरही पुन्हा प्रस्ताव ठराव गेला, त्रुट्या दूर करत गेल्या, पुष्कळशा गोष्टी होगल्या। मग शेवटी 10/8/2023ला सेंट्रलकडनं काय तुम्हाला मदत? सेंट्रलकडून पैसा मिळेल। शेवटी तुम्हाला कसा हे पैसा मिळते ना, तुम्हाला प्रपोज द्यायला लागते, तुम्हाला प्लॅनिंग द्यायला लागते का आम्हाला हे करायचं का, पैसा मिळते। आता इथे जागेची कमतरता दिसते, ती कशी पूर्ण? ती जागेची कमतरता आहे, ट्रस्टच्या लोकांनी करायला पाहिजे। कलेक्टर मिलिटरीचं म्हणणं असं आहे की आम्हाला एवढी मोठी जागा तुम्ही नागपुरात द्या, तुम्ही नागपुरात जागा देता, आम्ही तुम्हाला जागा द्याल तयार आहोत। आता याच्यासाठी नागपूरचे पालकमंत्री, नागपूरचे मंत्री यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे। गावभर तुम्ही आता मेट्रोसाठी याच्यासाठी जागा घेऊन राहिले, तर याच्यासाठी जागा घ्यायला पाहिजे ना। आणि हे सेंटर प्लेस आहे, पुन्हा एअरपोर्ट जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, बस स्टँड जवळ आहे। साधारण किती किमतीची ही जागा आहे? हे तर कमी करोड रुपये जागा आहे। त्याच्या अंदाज तर शकत रेडिकडे सांगितलं त्याने 30 करोडची जागा सांगितलं ना, एवढं मोठी जागा आहे। आणि भोसले खाली मंदिर आहे 300 काढ
मी नागपूरच्या, महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या आणि पुऱ्या देशाच्या सगळ्या गणेश भक्तांना सांगतो की एकदा नागपुरात आले म्हणजे तुम्ही गणेश मंदिर टेकडीला तुम्ही दर्शन द्या. आपल्या परीने जे काही दानधून करायचं असेल ते दानधून करा आणि या भवनात, या मंदिराचा जीर्णोद्धार सौदीकरण झालं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो.